हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनलॉक पीसीएमबी अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत फॅरिंग्स बद्दल आणि इसोफॅगस बद्दल इन्फॉर्मेशन. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण शिकलो की नेमकं टीथचं स्ट्रक्चर काय आहे, टंगचं स्ट्रक्चर काय आहे. नाव इट्स टाइम फॉर द फॅरिंग, जे की समोरचा पार्ट आहे, आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. माउथ मध्ये आपण पाहिलं ओरल कॅव्हिटी बद्दल, टंग टीथ बद्दल इन्फॉर्मेशन ऑलरेडी घेतलेली आहे. जे मुलं नवीन असतील त्यांनी आधीचे व्हिडिओ पाहून घ्या आणि हो सबस्क्राईब सुद्धा करा अनलॉक पीसीएमबी अकॅडमीला. आता आपण पाहूया एक्झॅक्टली फॅरिंग्स काय आहे. ओके, तर फॅरिंग्स एक शॉर्ट व्हर्टिकल मस्क्युलर ट्यूब प्रेझेंट आहे आणि हे मोस्ट इम्पॉर्टंटली कॉमन पॅसेज आहे फूड आणि एअर साठी. याचं लोकेशन इमिडिएटली जस्ट बिहाइंड अवर नेझल कॅव्हिटी, माउथ अँड द लॅरिंग्स. नेझल कॅव्हिटी आणि माउथ यांच्या मागचा पार्ट म्हणजे काय आहे, फॅरिंग्स. तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता की फॅरिंग्स नेमकं कुठं प्रेझेंट आहे. ठीक आहे, सो दिस इज द लोकेशन ऑफ फॅरिंग्स, जे की आपल्या माउथच्या नेझल कॅव्हिटी आणि लॅरिंग्सच्या मागे प्रेझेंट आहे. फॅरिंग्स काय करतं, ओरल कॅव्हिटीला कनेक्ट करतं इसोफॅगस सोबत आणि त्यानंतर नेझल कॅव्हिटीला कनेक्ट करतं ते लॅरिंग सोबत. ठीक आहे, इथं पाहू शकता नेझल कॅव्हिटी, बिटवीन मध्ये येतं फॅरिंग्स, देन लॅरिंग्स, ओरल कॅव्हिटी मध्ये येतं फॅरिंग्स, देन इसोफॅगस. ठीक आहे, हे कनेक्ट करतं अँड दिस इज द कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. ही गोष्ट सर्वांना माहिती असेल. नेक्स्ट आपण पाहूया की नेमकं फॅरिंग्स किती रिजन मध्ये डिवाइड झालेला आहे, फॅरिंग्सचे रिजन काय आहेत. सो बेसिकली देर आर 3 region of pharynx. First is the nasopharynx, second oropharynx, third one is the laryngopharynx or hypopharynx. Laryngopharynx ला सेकंड नाव आहे hypopharynx. Why we call it as hypopharynx? Because ते खालच्या साईडला प्रेझेंट असतं, सगळ्यात एंडिंग पार्ट आहे फॅरिंग्सचा, त्यामुळे आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, नेझोफॅरिंग्स हे अप्पर पोर्शन सिच्युएटेड बिहाइंड द नेझल कॅव्हिटी. जे नेझल कॅव्हिटी आपली आहे, जे आपण श्वास घेतो, जे आपलं नाक आहे, याच्या मागचा पार्ट म्हणजे काय, नेझोफॅरिंग्स. ठीक आहे, ओरल कॅव्हिटीच्या मागचा पार्ट, ओरल कॅव्हिटीच्या मागचा पार्ट म्हणजे काय, ओरोफॅरिंग्स. ठीक आहे, आणि त्यानंतर लॅरिंग्सच्या मागचा पार्ट, सो लॅरिंगच्या मागचा पार्ट दिस इज द लॅरिंग्स. ओव्हरऑल तुम्ही पाहू शकता डायग्राम मध्ये, येस तुम्ही पाहू शकता डायग्राम मध्ये दिस इज द लॅरिंग्स आणि याच्या मागचा पार्ट हा जो पर्पल कलर मध्ये दाखवलेला आहे तो काय आहे, हायपोफॅरिंग्स किंवा लॅरिंगोफॅरिंग्स आपण त्याला म्हणतो. आणि ओव्हरऑल या तिघांना आपण काय म्हटलेलं आहे, फॅरिंग्स. ठीक आहे, त्याला काय म्हटलेलं आहे आपण, फॅरिंग्स. ओरोफॅरिंग्स पाहू शकता मिडल रिजन आहे ओरल कॅव्हिटीचं, मिडल रिजन बिहाइंड ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटीचा मागचा पार्ट तुम्ही म्हणू शकता. अँड शेअर पॅसेज फॉर बोथ फूड अँड इनहेल्ड एअर. जे आपण हवा घेतो मध्ये, ऑक्सिजन मध्ये घेतो, त्याचबरोबर ते आपण जे अन्न खातो, त्या दोघांचं कॉमन पॅसेज आहे ओरोफॅरिंग्स. लॅरिंगोफॅरिंग्स जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, हे काय आहे, लॅरिंग्सच्या मागचा पार्ट जे आहे लॅरिंगोफॅरिंग्स. ठीक आहे, एवढ्या गोष्टी कळायला. नेमकं रिजन्स काय आहेत फॅरिंग्सचे आता आपण जाणून घेणार आहोत. एक्झॅक्टली फंक्शन्स काय आहेत फॅरिंग्सचे. ठीक आहे, सो प्रायमरी फिजिओलॉजिकल फंक्शन नॉर्मली सर्वांना माहितीच असतात. ही ऍक्टिव्हली डेग्लुटेशन मध्ये म्हणजे सॉलिंग साठी मदत करतं. त्यानंतर हे रुटिंग ऑफ इंजेस्टेड फूड इनटू इसोफॅगस, जे आपण फूड इंजेस्ट केले ते इसोफॅगस पर्यंत घेऊन जाण्याचं काम करतं. त्यानंतर आपण पाहूया एक इपिग्लॉटिस नावाचं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. इपिग्लॉटिस म्हणजे काय असतं, सो देर आर 2 पाईप्स. आपल्याला माहिती आहे 2 पाईप प्रेझेंट असतात. फर्स्ट इज द एअर पाईप अँड सेकंड वन इज फॉर द फूड. ठीक आहे, हा पाईप कशासाठी, फूड साठी प्रेझेंट आहे, जे की नंतर ओपन होतं कुठं, इसोफॅगस मध्ये, ज्याला आपण म्हणतो इसोफॅगस. तर एअर पाईप मध्ये कोणतंही अन्न खाल्लं, आता हे आहे आपलं फेस. ओके, तर ओ माय गॉड ये क्या बन गया, वॉट एव्हर. तर आपण जे कोणतं अन्न खाल्लं ते अन्न बरोबर फूड पाईप मध्ये जावं, एअर पाईप मध्ये जाऊ नये. एअर पाईप म्हणजे काय, ट्रकियामध्ये ते जाऊ नये म्हणून याच्यावरती एक दरवाजा असल्यासारखा असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, इपिग्लॉटिस. जेव्हा आपण गिळतो, जेव्हा आपण सॉलो करतो, तेव्हा हे इपिग्लॉटिस एअर पाईपला कव्हर करतं आणि जे आपण फूड खातो ते डिरेक्टली जातं फूड पाईप मध्ये, आपल्या इसोफॅगस मध्ये. गॉट इट. सो दिस इज द फंक्शन ऑफ इपिग्लॉटिस. हे आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा फूड इपिग्लॉटिस जेव्हा काम नाही केलं, जेव्हा आपण श्वास आणि फूड एकाच वेळेला खाल्लं, एकाच वेळेला सॉलो केलं, तर आपल्याला लागतो ठसका आणि त्यामुळे कधी कधी डोळ्यामध्ये पण पाणी येतं आणि नाकामधनं सुद्धा काय खाल्लेलं अन्न बाहेर येतं. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत इसोफॅगस. नेमकं इसोफॅगस काय आहे, तर इसोफॅगस एक स्ट्रेट मस्क्युलर ट्यूब आहे, कनेक्ट करतं लॅरिंगोफॅरिंग्स. ऑब्विसली लॅरिंगोफॅरिंग्स काय आहे, फॅरिंग्सचा शेवटचा भाग आहे. लॅरिंगोफॅरिंग्सला स्टमक सोबत कनेक्ट करणारा पार्ट म्हणजे काय,
कनेक्ट करणारा पार्ट म्हणजे काय, इसोफॅगस. याची लेंथ असते 25 सेंटीमीटर, रन्स डाउनवर्ड पासिंग पोस्टेरियरली थ्रू द नेक, थोरॅक्स अँड पियर्स द डायफ्राम मसल. तर त्या डायफ्राम मसलला पियर्स करून मध्ये जाणारा पाईप कोणता आहे, इसोफॅगसचा. ठीक आहे, याचं लोकेशन तुम्ही पाहू शकता, बिहाइंड द ट्रकिया, ट्रकियाच्या बिहाइंडला प्रेझेंट असतं आणि फ्रंट ऑफ द वर्टिब्रल कॉलम, जे कोणतं आपलं वर्टिब्रल कॉलम आहे मागचं, ते तर मागे असतं, पण त्याच्या फ्रंट साइडला काय प्रेझेंट असतं, ऑब्व्हियसली इसोफॅगस प्रेझेंट असतं. नेक्स्ट आपण जाणून घेऊया इसोफॅगसचं लोकेशन. आय होप सर्वांना कळालं असेल. आता आपण जाणून घेऊया इसोफॅगस मध्ये नेमके किती लेअर प्रेझेंट असतात. जे कोणता पाईप आहे फूडचा, त्यामध्ये किती प्रकारचे लेअर प्रेझेंट असतात आपण जाणून घेणार. सो देअर आर 4 types of layer. First is mucosa, second is submucosa, third one is muscularis and fourth is adventitia. ठीक आहे, म्युकोसा हा इनरमोस्ट लेअर आहे, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथिलियम आणि बनलेला आहे. इट ऍक्ट एज अ प्रोटेक्टिव्ह बॅरियर, फूड साठी प्रोटेक्टिव्ह बॅरियरचं हे काम करतं. सब म्युकोसा, यामध्ये ब्लड वेसल प्रेझेंट असतात, नर्व प्रेझेंट असतात, म्युकस ग्लँड्स यामध्ये प्रेझेंट असतात, जे की लुब्रिकेट करतात आपल्या अन्नाला. जे बोलस आपण म्हणतो मध्ये गेलेलं, त्याला लुब्रिकेट करण्याचं काम या लेअर मध्ये केलं जातं. थर्ड वन इज द मस्क्युलॅरिस, यामध्ये मसल प्रेझेंट असतात, मसल लेअर प्रेझेंट असतात. देर आर 2 टाइप्स ऑफ मसल लेअर, इनर सर्क्युलर, आउटर लॉन्जिट्युडनल. सर्क्युलर म्हणजे गोलाकार मसल लेअर, लॉन्जिट्युडनल म्हणजे या प्रकारचे मसल लेअर इथं प्रेझेंट असतात. ठीक आहे, फायबर रिस्पॉन्सिबल फॉर ड्रायव्हिंग पेरिस्टाल्सिस, आपल्या इसोफॅगसची पेरिस्टाल्सिस जी मुवमेंट आहे ती मस्क्युलॅरिस या लेअर मधनं होते. फोर्थ वन इज द ऍडव्हेंटिशिया, दिस इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. इथं काय प्रेझेंट आहे, लूज कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेला आहे. बट म्युकोस आहे स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथिलियलने बनलेला आहे, अँकरिंग इसोफॅगस टू थोरॅसिक कॅव्हिटी स्ट्रक्चर. थोरॅसिक कॅव्हिटीच्या स्ट्रक्चरला इसोफॅगसला जॉईन करण्याचं काम हे शेवटचा लेअर करतं, ज्याचं नाव आहे ऍडव्हेंटिशिया. आय होप तुम्हाला हे सर्व गोष्टी कळाल्या असतील. नेमकं म्युकोसाचं काय काम आहे, सब म्युकोसा काय आहे, आणि मस्क्युलॅरिस. ओनली यू जस्ट नीड टू अंडरस्टँड की म्युकोसा इनरमोस्ट लेअर आहे, तिथं स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथिलियल प्रेझेंट असतात, आणि सब म्युकोसामध्ये ब्लड वेसल्स, नर्व्स, म्युकस ग्लँड्स इथं ऑब्वियस प्रेझेंट असतात. मस्क्युलॅरिस मध्ये 2 प्रकारचे लेअर पाहायला मिळतात, सर्क्युलर आणि लॉन्जिट्युडनल. पेरिस्टाल्सिस मध्ये इन्व्हॉल्व्ह होतं, आणि हे जे ऍडव्हेंटिशिया आहे आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, जे बाइंड करतं थोरॅसिक कॅव्हिटी सोबत. गॉट इट? एवढ्या गोष्टी सर्वांना कळाल्या असतील तर आपण समोर जाऊ. या नाउ इट्स टाइम फॉर व्हॉट एक्झॅक्टली द फॅरिंग्स अँड इसोफॅगस. नेमकं यामध्ये काय डिफरन्स आहे आपण जाणून घेऊया. फॅरिंग्स जे आहे कॉमन रूट आहे फूड आणि एअरचं, ही गोष्ट सर्वांना आतापर्यंत कळालीच असेल. इसोफॅगस जे आहे हे ओनली फॉर फूड बोलस, फक्त त्यामधनं फूडच जातं. फॅरिंग्स मधनं दोन्ही गोष्टी पास होऊ शकतात, बट इन केस ऑफ इसोफॅगस फक्त फूड आपल्याला खाली जातं. रिलेटिव्हली शॉर्ट याची लेंथ आहे अप्रॉक्सिमेटली 12 सेंटीमीटर, बट इसोफॅगसची लेंथ पाहायला मिळते 25 सेंटीमीटर एवढी. इट पोजेस बोथ व्हॉलंटरी अँड रिफ्लेक्स फॉलोइंग मसल्स. इथं व्हॉलंटरी मसल प्रेझेंट असतात, म्हणजे आपण आपल्या अकॉर्डिंगली अन्न घेऊ शकतो. बट इन केस ऑफ द इसोफॅगस इथं इनव्हॉलंटरी मसल्स पाहायला मिळतात, म्हणजे आपण कंट्रोल नाही करू शकत. एकदा अन्न मध्ये गेलं त्यानंतर आपण इथल्या अन्नाला थांबवू नाही शकत. ठीक आहे, त्यामुळे इथे इनव्हॉलंटरी मसल प्रेझेंट असतात. इट डिरेक्टली गार्डेड बाय द मस्क्युलर फ्लॅप इपिग्लॉटिस. जे मी तुम्हाला सांगितलं, कव्हरिंग प्रेझेंट असते 2 एअर पाईप वरती, एक कव्हरिंग प्रेझेंट असते जे की याला झाकून टाकते जेव्हा आपण स्वॉलो करतो. म्हणजे फूड डिरेक्टली कुठं जाणार आहे, फूड पाईप मध्ये जाणार आहे, तशाच एअर पाईप मध्ये जाऊ नये म्हणून इपिग्लॉटिस इथं असतं. इट गार्डेड बाय ऍट लोअर एंड बाय गॅस्ट्रोइसोफॅगियल स्पिंक्टर. गॅस्ट्रोइसोफॅगियल स्पिंक्टर इथं प्रेझेंट असतात, जे की खालच्या साईडला असतात. आपण पाहून घेणार आहोत ड्युरिंग जेव्हा आपण पाहू स्टमक बद्दल इन्फॉर्मेशन. ठीक आहे, सो दिस इज ओव्हरऑल अबाउट द इसोफॅगस अँड फॅरिंग्स. यामध्ये कुणाला डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डिटेल मध्ये पाहूया स्टमक बद्दल सगळी ओव्हरऑल इन्फॉर्मेशन पाहूया. आणि जे मुलं नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करा. आपण भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये अशा सिंपल आणि मराठीमध्ये एक्सप्लेनेशन घेऊन तुमच्यासोबत डेली येत आहे मी. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, बाय.